दयावान ग्रुपतर्फे बांधकाम कामगारांना संसारोपयोगी साहित्याचं वाटप करण्यात आलं। माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते वडार गल्ली येथे 350 बांधकाम कामगारांना संसारोपयोगी साहित्य वाटप दयावान ग्रुपच्या वतीने करण्यात आलं। सोलापुरातील बांधकाम कामगारांना विजयकुमार देशमुख यांनी विनायक फिटकर व मित्र परिवाराच्या वतीने महिला भगिनींसाठी संसारोपयोगी साहित्य कामगारांना मोफत व घरपोच देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे। हा उपक्रम स्तुत्य असून बांधकाम कामगारांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी मी सदैव विटकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असे आमदार विजयकुमार देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले। तर आमच्या आणि विनायक विटकरची बहिणी आहे आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी आपल्या महाराष्ट्र शासनाच्या आपल्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान आवास योजनेमधून आणि बांधकाम कामगार योजनेतून आपण अटल बिहारी वाजपेयीचं आवास योजना जी आपण चालू केलेल्या दैन्यात ज्यात आता विनायकजी म्हणत होते की आमच्या भागातून 200-250 लोकांची नोंद झालेली आहे। मी खरंच त्यांचाही कौतुक करतो की आपण जेव्हा सुरुवातीला नोंद करायचं होतं तेव्हा मी त्यांना म्हणत होतो तुम्ही त्यांचं नोंद करा बांधकाम कामगार म्हणून, त्यावेळी 75,000 रुपयामध्ये तुम्हाला घर मिळतं। केवळ 75,000 भरले की तुम्हाला एक 1 BHK आता थोडं आपण बघितलं आता 7-8 वर्षापूर्वी जर चालू केलेलं त्याची किंमत आता दुप्पट होणारच आहे, त्यामुळे ते परवडणार बी नाही त्याला बांधकाम करणं। पण एक प्रकारचं चांगल्या रीतीनं बांधकाम करून देण्याचा प्रयत्न आम्हीही करतो। मी सातत्यानं तिथं व्हिजिट करत असतो। आपल्याला एक चांगलं घर मिळावं, एक 1 BHK का होईना आपल्याला एक लहान सगळं स्वतःचं घर असावं, यासाठी आपल्याला पंतप्रधान योजनेतून 1 लाख रुपये मिळतात। राज्य शासनाकडून महाराष्ट्र राज्याकडून 1.5 लाख रुपये त्याला अनुदान आहे। या प्रसंगी विनायक विटकर, सामाजिक कार्यकर्ते राजू हौशेट्टी, कामठी विचारमंचे योगेश कुंदूर, युवा नेते अश्विन पातुर्डकर, देवीनाथ शिरकल, वैभव मुद्दे, योगेश अलकुंटे, अनिल शिंगाडे, अमृत कंदलगावकर, नागेश अलकुंटे यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते। लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।